एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. शुभम नका समजू आम्हा पंढर नाद आहे असा कंठर आपल्या मातीत मनात न बसला पहिलयो खंडर. अरे गिरी 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 गिरीच्या कांडे हे काठात येत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नमस्कार मित्रांनो, नादगावकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्षाचं स्वागत आहे. आता आपण आहे निमगाव खंडोबा या ठिकाणी. खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं आणि म्हणजे ह्या यात्रेला एक परंपरा आहे, जवळजवळ 15-16 वर्षाची परंपरा आहे, जी विमा कंपनी आमदार साहेबांची त्यांच्या आयोजनामध्ये यात्रा होती. आणि म्हणजे सीझनची शेवटची यात्रा असती आणि प्रत्येक वेळेस हे यात्रेचं आयोजन नियोजन भरपूर असं भव्य दिव्य असतं. तर ह्या वेळेस पण ह्यांनी जवळजवळ स्विफ्ट असेल, बुलेट असेल, शाईन असेल, अशा जवळजवळ 35 एक बक्षीस यांनी मोठं नियोजन करून ठेवले. यात्रा जवळजवळ 6 दिवस यात्रा आहे. 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत पहिला राऊंड आहे आणि 10 तारखेला सेमी आणि फायनल असं नियोजन भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. तर ह्या मुलाखतीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण जे आयोजक आहेत त्यांच्याबरोबर थोडीफार चर्चा केली, कसं आयोजन असणार आहे, नियम अटी काय, या सर्व काही गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला लवकर मिळत जावं यासाठी जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबा आणि ऑलवरती क्लिक करा. तर चला, धन्यवाद. आता तुम्ही एवढं मोठं नियोजन बैलगाड्याचं केलेलं आहे, स्विफ्ट आहे, बुलेट, बक्षीस भरपूर अशी भव्य दिव्य. तर थोडी प्रस्तावना नाही का नियोजन एवढं बैलगाडा शर्यतीचं ते जरा माहिती द्या थोडक्यात. सहकार बैलगाडा संघटना विमा कंपनी खेड तालुका आयोजित खेड तालुक्याचे कार्यकुशल सम्राट आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मंडळी गेली 20-25 वर्षापासून या शिवजयंती महोत्सवाचं नियोजन आयोजन करतो. त्यामुळं ह्या नियोजन आपली यात्रा ही सर्वात शेवटी असल्यामुळं बैलगाडा मालक अतिशय उत्साहानं खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. त्यामुळं हे नियोजन करण्यासाठी आमच्या सर्व मंडळींना खूप मोठं तकलीफ होतं, परंतु आमची सर्व विमा कंपनी असेल, बैलगाडा मालक असतील, सर्व मंडळी या खंडोबाच्या घाटामध्ये अतिशय मनापासून सहकार्य करतात. आणि बैलगाडा मालकांना माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती, आपल्या शेवटची यात्रा या सीझनची असल्यामुळं सर्वांनी यात्रा कमिटीला, विमा कंपनीला सहकार्य करावं अशी नम्रतेची विनंती करतो या ठिकाणी. धन्यवाद. एवढं मोठं नियोजन आहे तर बैलगाडा मालक आता टोकन वगैरे भरपूर झालेत, तर काय आव्हान वगैरे करशाल तुम्ही? खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी ही दरवर्षी शिवजयंतीचं अतिशय उत्साहाने आणि थाटामाटाने आयोजन करत असते. दरवर्षी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचे जे सहकारी आहेत ते या यात्रेनिमित्त आम्हाला भरघोस अशी मदत करतात. याही वर्षी सर्वच आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला या बक्षीसरूपी एक चांगली मदत केलेली आहे. तर पहिल्या नंबरला 2,66,000 इनाम ठेवला आहे, 2 नंबरला 1,66,000 आणि 3 नंबरला 66,000. आणि सिरियल ही 5 दिवस चालणार आहे आणि शेवटच्या दिवशी ही मेगा फायनल आहे. मेगा फायनलला 1 नंबरसाठी स्विफ्ट आहे, 2 नंबरसाठी बुलेट आहे, 3 नंबरसाठी शाईन, 4 नंबरसाठी शाईन आणि तिथून पुढे 24 नंबरपर्यंत CDDलाच गाडी आहे आणि पुढे 3 सायकल आहेत. अशी भरघोस रक्कम ही आम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बैलगाडा मालकांना माझं एकच आव्हान आहे, ही यात्रा ही सार्वजनिक यात्रा आहे आणि ही सार्वजनिक यात्रा सुस्थितीत आणि चांगली पार पाडावी यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडा मालकांचं सहकार्य. मग टोकनपासून असेल किंवा सिरियलपासून असेल आणि फायनलपर्यंत ज्या पद्धतीने आपले टोकन निघाले त्या टोकनावरच आपण येऊन यात्रा कमिटीला सहकार्य करावं अशी ही गाडा मालकांना मी आवाहन करतो.
सभापती साहेब, काय आव्हान करशाल? अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराव महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये सहकार बैलगाडा विमा कंपनी खेड तालुका आयोजित आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे गेली 20 ते 25 वर्ष या ठिकाणी बैलगाड्याच्या भव्य दिव्य अशा शर्यती पार पाडल्या जात आहेत. इथून पाठीमागचे सहकार बैलगाडा विमा कंपनीचे संचालक असतील किंवा आत्ताचे सर्व संचालक आणि अण्णांवरती प्रेम करणाऱ्या तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही यात्रा अतिशय सुंदर अशी दरवर्षी पार पडते. याही वर्षी आता आपण या ठिकाणी पाहतात आमचे सर्वांचे सहकारी आणि खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनीचे संचालक माणिक शेठ बोगाडे हे गेली 3-4 दिवसापासून किंवा आमचे मार्गदर्शक नवनाथ शेठ होले असतील, रामभाऊ शेठ टाकाकर असतील, मयूरदादा मोहिते पाटील असतील, शिवराम शेठ काळे असतील, हे सर्वच मंडळी अतिशय मनापासून या ठिकाणी घाटामध्ये घाट कसा अति सुंदर बनवता येईल, बैलगाड्यांना म्हणजे बैलगाडा मालकांना किंवा बैलांना पळताना कुठलीही इजा होणार नाही याची पूर्णपणे या ठिकाणी काळजी घेतली जात आहे. असंच उत्कृष्ट असं नियोजन पुढच्या काळामध्ये बैलगाडा मालकांनी या सर्व सहकार्यांना म्हणजे सहकार्य करावं अशी बैलगाडा मालकांना विनंती करतो. आणि 5 दिवस बैलगाडा ज्या शर्यती पार पाडणार आहेत त्यालाही सर्व बैलगाडा मालकांनी टोकनवर वेळेवर ज्याचे टोकन ज्या वेळेस असतील त्याच ठिकाणी उपस्थित राहून वेळेची अवेळ होणार नाही किंवा सर्व बैलगाडा मालकांना बैलगाडा पळवता येईल याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि फायनलला सेमीफायनलला अण्णांचा वाढदिवस 66वा असल्यामुळे सेमीफायनलला गाडे 66 या ठिकाणी भाग घेणार आहेत आणि त्याच्यातून आपण 35 नंबरला या ठिकाणी फायनलची बक्षीस देणार आहेत असे सर्व कमिटीचं या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यामुळे सर्व बैलगाडा मालकांनी त्या पद्धतीने आपल्या सर्वांनी नियोजन करावं आणि ज्याचे त्यांनी प्रत्येकाने इनामात कसा सहभाग भेटेल याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी सर्व बैलगाड्यांना मालकांना विनंती करतो. राव दादा नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही आयोजक म्हणून पण आहे आणि एक काय म्हणतात पुणे नगर जिल्ह्यातले एक टॉपचा गाडा मालक म्हणून पण तुम्ही, तर काय म्हणजे कसं नियोजन वगैरे असणार आहे, काय सांगशाल त्याबद्दल? दरवर्षी सहकार बैलगाडा विमा कंपनीचं सगळ्यात मोठी शिवजयंती या ठिकाणी भरती. आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे सगळ्यात मोठी शेवटची यात्रा असते. तर आम्ही गाडा मालक म्हणून असं सांगतो, आम्ही सर्व नियम अटींचं पालन करून टोकन प्रमाणेच गाडा या ठिकाणी थांबतून सर्व गाडा मालकांना विनंती करतो सगळ्यांनी आपापल्या टोकन प्रमाणे येऊन इथं सर्व यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो. भाऊ नमस्कार. सर्वात आधी बैलगाडा मालकांना काय आव्हान राहील तुमच्याकडून? खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी आणि खेड तालुका शिवजयंती यात्रा उत्सव कमिटी यांच्या वतीनं गेले 20 वर्षापासून या ठिकाणी सीझनचा शेवटचा घाट म्हणलं तरी चालेल की शिवजयंतीचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि मग त्यामुळं काय होतं की या ठिकाणी श्री क्षेत्र खंडेरायाच्या भूमीमध्ये आपली बैल वर्षातून एकदा दोनदा पळली पाहिजेत आणि सीझनचा शेवट समारोप या ठिकाणी बैल पळून गाडा मालकांची करण्याची इच्छा असते. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इनाम किती आहे हे न पाहता गाडा मालक बैल पळवायचे हेतूने सहभाग घेतात. परंतु बैलगाड्यांची संख्या वाढल्यामुळे दिवसेंदिवस सहभागी स्पर्धकांची संख्या वाढली. आपण पाहतोय काल 1175 टोकनची नोंदणी या ठिकाणी झाली. बाकी ठिकाणी बऱ्याचशा शिवजयंत्या भरत होत्या, आता भरत नाही. परंतु म्हणजे मी अभिमानानं सांगेल की ही शिवजयंती गेले बंदीचा काळ सोडला तर कंटिन्यू या शिवजयंतीला आपण कधी खंड पडून दिलेला नाही. आणि मी विशेष करून खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील मी यांचं तमाम पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांच्या वतीनं प्रथमतः मी आभार मानतो, अभिनंदन करतो की 1 वर्ष नाही यात्रा भरवली तर दरवर्षी हे मोठ्या स्वरूपात आपल्या गाडा मालकांना इनाम अण्णांच्या माध्यमातून ते कार्यकर्ते देतात आणि या ठिकाणी ते बैलगाडा मालकांना मिळतात. म्हणून ही यात्रा अशीच कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. तर टोकनाची संख्या जास्त झालेली आहे त्यामुळे आपण 5 दिवसाची यात्रा ही आपण 6 दिवसाची परवानगी घेतली आणि 9 तारखेची फायनल ही 10 तारखेला ठेवली. आता उद्देश असा आहे की सर्वात गरीबात गरीब गाडा मालक असू द्या, साधा असू द्या, 1 नंबरचा असू द्या, सगळ्यांना पळण्यास संधी मिळाली पाहिजे. म्हणून आपण कोणालाही नाराज न करता सर्वांना टोकन दिले. परंतु आता जबाबदारी ही गाडा मालकांची आहे
ज्याचं लवकर टोकन निघालंय त्यांना विनंती आहे तुम्ही लवकर या, म्हणजे आपल्या शेवटच्या बांधवाला गाडा पळायला संधी मिळेल. आपण हे टोकन सांगतो आता मी. म्हणजे यात्रा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत? तर यात्रा 5 तारखेला सुरुवात होईल. 5, 6, 7, 8, 9 असा पहिला राऊंड होईल आणि 10 तारखेला सेमी फायनल आणि फायनल होईल. तर टोकन टोटल 1175 झाले. दिवस पहिला 5 तारीख 1 ते 225, दिवस दुसरा 6 तारीख 226 ते 455, दिवस तिसरा 456 ते 695, दिवस चौथा 696 ते 935 आणि 5वा दिवस 9 तारीख 936 ते राहिलेले 1175 पर्यंत. हे असे पहिल्या राऊंडचे गाडे पळतील आणि 10 तारखेला सेमी फायनल होईल आणि नंतर मेगा फायनल. तर सेमी फायनल साठी सभापतींनी सांगितलं की 66 गाड्यांना आपण सेमी फायनलला संधी देऊ घाटाच्या राजापासून. पण ती देत असताना आता बऱ्याच ठिकाणी आपण घाटामध्ये यात्रा कमिटी खूप चांगलं नियोजन करत असते, एवढी मोठी बक्षिसं गोळा करून आपल्याला देत असते. थोड्या बहुत चुका त्या यात्रा कमिटीकडून नकळत होत असतात, ते काही जाणून बुजून होत नाही. म्हणून लगेच त्या कमिटीविषयी आपण कुठेतरी अपशब्द बोलणे किंवा काय करणे हे कुठेतरी चुकीचे आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी असं ठरवले जे काही नियमाटी असतील त्या आजच या ठिकाणी सांगितल्या जातील. ज्यांना या यात्रा कमिटीच्या नियमाटी मान्य असतील त्यांनी आपल्या टोकनवर गाडा आणून पळवायचा. एखाद्याला नियमाटी मान्य नसतील कृपा करून विनंती करतो चुकीचं काही बोलू नका. यात्रा भरवत असताना खूप अनेक प्रकारच्या अडचणी असतात, त्या पार करून आपण यात्रा भरत असतो. ह्या नियमाटी ज्यांना मान्य आहेत त्यांनी आपला गाडा आणून पळवावा. इतर लोकांनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी, पण कृपया करून यात्रा कमिटीला कोणत्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही म्हणून नियमाटी आजच सांगतो. सेमी फायनलला 66 गाडे पळतील. ते घेत असताना घाटाच्या राजापासून 66 मोजले जातील. ते मोजत असताना एका सेम मिली पॉइंट मध्ये जर 2 बाऱ्या आल्या किंवा 3 आल्या तर त्या सेपरेट मोजल्या जातील. म्हणजे 12:50 ला घाटाचा राजा आलाय आणि 12:50च्या 2-3 घाटाचे राजे आहेत तर त्या 1, 2, 3 अशा मोजल्या जातील. पुन्हा 12:70 ला 2 बाऱ्या आल्या त्या 1, 2 मोजल्या जातील. अशा करून पहिले 66 गाडे हे सेमीला घेतले जातील. त्याच्यानंतर बक्षीस ही आपण टोटल 35 ठेवलेली आहे. म्हणून फायनल साठी 35च गाडा मालकांना उतरण्याची संधी दिली जाईल. ती देताना सुद्धा जे सेमीला आपण नियम लावलाय तोच मेगा फायनलला नियम लावणार. जरी सेम पॉइंट मध्ये 2 बाऱ्या झाल्या त्या 2च धरल्या जातील, त्या एकत्र धरल्या जाणार नाहीत. आणि मग असे 35 बक्षीस आहे आणि 35 बारे आपण फायनलला घेणार. तोच नियम आपण इनाम वाटताना पण करणार आहे. जसे एका पॉइंट मध्ये 3 बाऱ्या आल्या तर त्या 1, 2, 3 मोजल्या जातील. आणि भले आता आपण इनाम कसं देणार ते सांगतो, नंतर आपण ते कसं डिवाइड करणार आहे ते सांगतो. फायनल साठी स्विफ्ट गाडी आहे, ही 3 गाडा मालकांमध्ये विभागून दिली जाईल. त्यानंतर एक बुलेट गाडी आहे ती 2 गाडा मालकांमध्ये दिली जाईल. त्यानंतर 2 शाईन गाड्या आहेत त्या सेपरेट दिल्या जातील. आणि सीडी डिलक्स गाड्या 13 सीडी डिलक्स गाड्या ह्या सेपरेट 13 गाडा मालकांना दिल्या जातील. नंतर 6 डिलक्स गाड्या ह्या दोघांमध्ये प्रत्येकी दिल्या जातील, म्हणजे त्यासाठी 12 गाडा मालक पात्र ठरतील. आणि 3 रेंजर सायकल आहेत त्या 3 गाडा मालकांना दिल्या जातील. असे एकूण 35 गाडा मालकांना हा इनाम दिला जातील. म्हणजे मेगा फायनलला जे 35 जण भाग घेणार आहेत त्या 35च्या 35 गाडा मालकांना त्यांनी तिसऱ्यांदा बैल पळवणार आहेत म्हणून त्यांना 35 गाडा मालकांना हा इनाम विभागून दिला जाणार आहे. परंतु तो देत असताना देखील जसा सेमीला आपण क्रायटेरिया लावला की सेम पॉइंट मध्ये जरी बारी आली तरी त्या सेपरेट धरल्या जातील, तोच आपण याच्यात पण लावतोय. जरी सेम पॉइंट मध्ये 4 बाऱ्या झाल्या तरी त्यातल्या पहिल्या 3 ज्या सिरियल वारी आल्या त्या 3 जणांना स्विफ्ट मिळेल. चौथी गाडी ही बुलेट, चौथा गाडा हा बुलेट साठी ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे कोणी त्यात तक्रार करायची नाही नंतर की आम्ही सेम पॉइंट मध्ये आलो आणि सेम पॉइंट मध्ये आलो असून आम्हाला बक्षीस वेगवेगळे मिळाले. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलंय की 1 नंबर एकाला मिळतो आणि नंतर खालचं छोटं बक्षीस असतं त्यात 3-3 बाऱ्या होतात आणि मग पैशाची विभागणी कमी होते. नंतर ते आपण तक्रारी अनेक ठिकाणी ऐकल्या की 4 नंबरवाल्याला जास्त पैसे मिळाले आणि 2 नंबरवाल्याला कमी मिळाले. तर आपण हा हिशोब करताना 1 नंबरवाल्याला जास्तच पैसे मिळणार, त्याच्यानंतर खालोखाल बक्षिसाची रक्कम येत जाईल. म्हणून हा आपण या ठिकाणी नियम लावलेला आहे, हा सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जी सुरुवातीची बक्षीस आहे स्विफ्ट गाडी, बुलेट हे फक्त विभागून देणार आहे, बाकी तर सेपरेट देतोय आपण. त्यामुळे स्विफ्ट आणि बुलेट ही कंपल्सरी जो सगळ्यात पहिला आतून येईल त्याला ही न्यावी
लागणारच आहे जर बाकीच्यांनी घेतली नाही तर. आणि रजिस्ट्रेशन हे ज्याचं त्याला करावं लागेल. खालच्या गाड्यांचं आपण गाड्या बुक केलेल्या नाहीत, फक्त आपण इथं आणणार आहेत. ज्याला पैसे पाहिजे त्यांनी पैसे घेऊन जायचे, ज्याला गाडी पाहिजे त्यांनी. आपण आग्रह करणार नाही, कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले, इतर ठिकाणी पाहिले की रजिस्ट्रेशनची फी कुठेतरी जास्त आहे, ते गाडा मालकाला जळ बसते. म्हणून आपण गाड्या या ठिकाणी न आणता पैसे आणणार आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आता मयूर शेठ इनाम गोळा करत असतं, त्यावेळेस बऱ्याच देणगीदारांची इच्छा असते की आम्ही पैसे देतोय तर पैशा स्वरूपात न देता आमची वस्तू गाडा मालकाच्या घरी जावी. पण आम्ही त्यांना पण सांगितलं की बऱ्याच गाडा मालकांना रजिस्ट्रेशनची फी स्वतःच्या खिशातून द्यावी लागते, म्हणून आपण त्यांना पण विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. ऐच्छिक येते की ज्याला गाडी न्यायची तो घेऊ शकतो, ज्याला नाही तो पैसे घेऊन जाऊ शकतो. हा एक विषय आहे. अजून दुसरा एक विषय, आपण दरवर्षीपेक्षा घाट थोडासा कमी करतोय, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, बैल दमलेली आहेत. बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं की घाट तुम्ही कडक लावता. ऍक्च्युली घाट कडक हा नसतो, थोडंफार बैल जुळायला पाहिजे. 13 सेकंदचा घाट असतो. निमगावला थोडासा टपरा आहे म्हणून वर बैल कमी झालं, परंतु सगळ्यांचं म्हणणं आलं म्हणून आम्ही यंदा घाट थोडाफार कमी करण्याचा 100% सगळ्यांच्या मते विचार करून तो देखील निर्णय घेतलेला आहे, कारण सेमी आणि फायनल आहे. पण तो एक सगळ्यांसाठी घेतलाय. त्यानंतर थोडं गाडा मालकांचं म्हणणं येतं की लोक रॅक थोड्याशा आतमध्ये आले आहेत, तर आपण पुढच्या बाजूच्या 2 गॅलरी समोर आलेले गॅलरी आहेत, ते थोडंसं पुढचे पाईप काढून ते आपण थोडेसे माग टाकतोय. ते देखील गाडा मालकांसाठी आपण यावेळेस नियोजन करतोय. प्रेक्षकांसाठी दोन्ही बाजूला सफेद कापड बांधून बसायला सावली करतोय, कारण प्रेक्षक नसतील तर घाटाला देखील मजा राहत नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षवाल्यांनी काय केलंय की टोकन बऱ्यापैकी टाकले. आपण दुसरं वर्ष हे ज्या सिरियलला ज्याचं टोकन निघाले त्या सिरियलला त्यांनी येऊन आपलं दुसऱ्या वर्षाची बारी फक्त टोकन लिहून द्यायची आणि ती पुकारायची. आता आम्ही टोकन कोणाला वाढवून देणार नाही. 1175 फायनल झाले. ज्यांची टोकन नसतील त्यांनी कोणाचंही टोकन पहा, आम्ही त्याला आता काही सहकार्य करू शकत नाही. त्यांनी टोकन आणा, आम्ही त्यांना बदलून देऊ. कारण विषय असं होतं की आपण पहिलं पण सांगितलं दुसरं वर्ष काही सेपरेट नाही किंवा त्यांना रोजच्या रोज. जर आपण याचं कारण पण सांगतो, जर रोजच्या रोज आपण दुसऱ्या वर्षाच्या 15 बाऱ्या घ्यायचं म्हणलं असतं तर काहींची इच्छा शेवटच्या दिवशी आली असते आमची 1 नंबर बारी आम्हाला सेमीला पळवायची, फायनलला पळवायची. त्यामुळे आपण दुसरं वर्ष सेपरेट ठेवलेलं नाही, कारण सगळ्या 1 नंबरच्या बाऱ्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणाचंही टोकन आमच्याकडे बदलायला आणा, आम्ही 100% सहकार्य करू, तुम्हाला ते टोकन बदलून देऊ. त्यानंतर टोकन फी रिटर्नचा विषय, आपण 3000 रुपये डिपॉझिट घेतले. ते मी सगळ्यांना सांगतोय, आपण संघटनेच्या वतीनं 500 रुपये कट करायला सगळ्यांना परवानगी दिली, परंतु अण्णांच्या वाढदिवसाचं औचित्य तालुक्याची शिवजयंती आहे, आपण 1 रुपया इथं कट केला जात नाही. म्हणून एकदा सगळ्यांचं आपण अभिनंदन, बैलगाडा मालकांच्या वतीनं कमिटीचं अभिनंदन करतो. सगळेच्या सगळे 3000 रुपयाची डिपॉझिट आपल्याला रिटर्न मिळणार आहे. आणि ती देताना आपण काल टोकन घेताना पावती प्रत्येकाला दिलेली आहे, पावती दाखवायची आणि आपल्या डिपॉझिटची पूर्ण रक्कम या ठिकाणून घेऊन जायची. परंतु ते देत असताना आता कमिटीने काय आपल्याकडून 500 घेतलेले नाहीत, त्यामुळे बैलगाडा मालकांनी आपापलं फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यायचे. या ठिकाणी काय आपण जरी डॉक्टरची व्यवस्था असेल परंतु ती फिटनेस सर्टिफिकेट घ्यायची जबाबदारी ही संबंधित गाडा मालकाची आहे. ते नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 दिवसांनी आणून द्या आणि मग तुमचं डिपॉझिट घेऊन जा. पण इथं आम्ही तुम्हाला रॅकवर जमा करायचं ते पहिलं. त्यानंतर अजून एक सांगतो, टोकनची संख्या जास्त झाल्यामुळे गाड्याची संख्या या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळं जर कोणाला वाटत असेल माझा 1 टोकन आहे 10 टोकन आहे, मी गेलो तरी 1 तासाने घेतलं जाईल. आपण डिपॉझिट कोणाचंही या ठिकाणी ठेवणार नाही. तुमचं टोकन निघून गेलं, लाल शिक्का देखील आम्ही मारणार नाही. तुम्हाला तुमची पावती दाखवा, तुमचे पैसे घेऊन जा, पण गाडा आणि टोकन तुम्हाला दिलं जाणार नाही. तुमचा गाडा आतच येणार नाही, संधीच नाही. कारण आम्हाला 1 टोकनवाला जेवढा महत्वाचा आहे तेवढा 225 टोकनवाला देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्याचा गाडा पळला पाहिजे. टोकन निघून गेल्यानंतर कृपया कुणीही तालुक्यातला असू द्या, तालुक्यातल्या बाहेरचे सगळे आमचे मित्रमंडळी पाहुणे आहेत, परंतु इथं टोकन निघून गेल्यानंतर आपण कृपया आपली डिपॉझिटची रक्कम पावती द्या आणि घेऊन जा. त्याच्यामुळं माझा बैल आजारी होता, माझा टेम्पो आला नाही, बैल उशिरा आला, झुकणार आला नाही, कारण इथं आम्हाला ऐकायला वेळ नाही. काल मी पाहिलंय 200 गाडा मालकातून आपण लक्कीटवानी परत 25 घेतले. त्यावेळेला मी गाडा मालकांना विचारलं की तुम्ही आम्हाला आयडिया सांगा की गाडे पळवायचे कसे. आज टोकन घ्या म्हणून सगळे म्हणतात, परंतु गाडा झुकताना मग तुम्ही ज्या वेळेला नाव पुकारलं जातं, अजून एक अर्थ सांगतो, नाव पुकारताना 4-4 नावं पुकारावी लागतात आणि मग नाव पुकारलं झाल्यावर तुम्ही घोडी पुढे घेता, कांड पुढे घेता, यात वेळ जातो. मग प्रत्येकाने जर सहकार्य केलं, ही सगळ्यांची यात्रा आहे
की आपला गाडा लवकर झोपून लवकर आपण निघून जायचं. घाट 13 सेकंदचा आहे, 450 फुटापेक्षा जास्त चालावं लागतंय. आम्ही सारखं सांगायचं आणि नंतर प्रत्येकाने आमच्यावर नाराज व्हायचं की नाराजी आमच्यावर आणू नका किंवा नाराज होऊ नका, कारण एकाला बोललं तर त्यातून 200 गाडा मालक हे वेळेत पळून जात असतात. ती एक नाराजी कोणी धरू नका. ज्याचे त्यांनी नियम अटी पाळा, काट्या चाबुकाचा वापर करूच नका ही मी या ठिकाणी विनंती करतो. आम्ही नंतर ओरडल्यानंतर कोणी वर पाहायचं नाही हे देखील सांगतो. त्यामुळे आपण आपल्या नियमात या. आपली टोटल डिपॉझिटची रक्कम घेऊन जा, इनाम भरपूर स्वरूपात आहे, तो देखील सगळ्यांनी घेऊन जा ही सगळ्यांना विनंती करतो. भाऊ आता घाट एवढे 225 गाडी दिवसाचं तुमचे ॲव्हरेज आहे, तर घाट किती वाजता सुरू होणार काय? घाट सकाळी शार्प 7 वाजता आम्ही कमिटी या ठिकाणी आहे. 7 वाजता सकाळी चालू होईल, संध्याकाळी 7 पर्यंत घाट चालेल. आणि त्यानंतर अजून मी एक सांगतो की शेवटचे जे गाडा मालक आहेत, उद्या त्यांना वाटलं की पावसाचं वातावरण झालंय, आमचा गाडा पळेल की नाही, त्यांनी घाबरायचं कारण नाही. त्यांनी पावती घेऊन यायची आणि आपले पैसे घेऊन जायचे, डिपॉझिट लगेच रिटर्न घेऊन जायचं. आपण कट करणार नाही. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने यात्रा चालली, इथं पैसे कमिटीला ठेवायचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही. आपण पैसे हे लोकांना इनामाच्या स्वरूपात द्यायला इथं बसलेले, कोणाचे डिपॉझिट घेतले जाणार नाही. पण तुम्ही नियमात नाही आले त्याला आमची जबाबदार आम्ही नाही. गाडा पळून दिला जाणार नाही, मग मात्र तक्रार चालणार नाही. तुमचे पैसे नको आणि गाडा आपला तुम्ही घेऊन जा. इथं तक्रार करायची नाही, कोणाशी वाद घालायचा नाही, सगळे ओळखीचे. 7 म्हणजे 7ला एक टोकनवाल्याने इथं हजर राहायचं. गाडा टोकन निघून गेला, डिपॉझिट घेऊन जायचं, त्यांनी गाड्याच्या लाईनला यायचं नाही. कमिटी अजिबात कोणाला सहकार्य करणार नाही. आता निशाणावरती कोण राहणार आहे, गडावरती कोण झाले का नियोजन? नाही झालं ना. गाड्यावरती खेड तालुक्याचं भूषण म्हणलं तरी चालेल. पुणे जिल्ह्यात ज्यांनी नाव गाड्याच्या बाबतीत ज्यांच्या कोणत्याच प्रकारचा म्हणजे आक्षेप नाही आजपर्यंत, असे नितीन थिगळे चेअरमन हे गाड्यावर राहतील. त्यांच्या शेजारी सभापती असतात, संतोष गावाने असतील, ते हातातल्या गाड्यावर राहतील. अजून म्हणजे आलटून पालटून कोणी हातातल्या गाड्यावर थांबेल. निशाणावर बंटी साबळे दावडी, त्यांनी बैरवाडीला निशाणाचं काम केलं. अनेक चांगल्या घाटांमध्ये निशाणाचं उत्कृष्ट काम ज्यांनी केलंय, बंटीदास साबळे हे निशाणावर राहतील. निर्णयाच्या बाबतीत आखावर गाडा सुटेल, आखावर निशाण पडेल. घाट आपण थोडा कमी करणार आहे, पण त्याच्यात बदल होणार नाही. कोणी शंका घ्यायचं पण कारण नाही. कांड्याची काय अट असणार आहे? कांड सिरियलला 70 फूट आणि सेमीला आणि फायनलला 60 फुटावर कांड. आणि कांड्याची खून मोजताना ही आपण जोपासून ते अंतर टाकणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आखापासून मोजलं जातं, परंतु गाडा 10 फूट असतो. पुढची बैलाची लांबी पाहिली ती 6 फूट असते, ते 16 फूट कट होतात माणसं निघायला. आणि कोणाच्या बारीचा विरस होऊ नये म्हणून आपण एक सुरक्षित अंतर असावं म्हणून एक 70 आणि 60 फुटाचा नियम केलेला आहे. भाऊ आता कसं होतं, एवढं मोठं बक्षीस म्हणजे थोडक्यात तुम्ही नियोजन जे केलं ते बैलगाडा मालकांसाठीच केलं, मला तरी याच्यातून वाटतंय. जेवढं काही तुम्ही बैलगाडा मालकांना जेवढं सहकार्य करताय तेवढं तुम्ही सगळ्या गोष्टीचं सहकार्य दाखवताय, त्याबद्दल काय सांगशाल? आता मी मगाशी सांगितलं ना, आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून खेड तालुका शिवजयंती उत्सव कमिटी, खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी 2004 सालापासून या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलं जातंय. अण्णा आमदार नव्हते त्या वेळी देखील इथं यात्रेचं आयोजन केलंय. फक्त बंदीच्या काळामध्ये आपण यात्रेचं आयोजन केलं नाही. आणि ह्या संघटनेच्या वतीनं मी सांगतो की सुरुवात बैलगाड्याच्या बंदीच्या विरोधातली केस ही ज्या वेळेला 2011ला आपण चालू केली त्यावेळी देखील सुरुवातीचा जो खर्च आहे तो या विमा कंपनीच्या माध्यमातून झाला. आणि रजिस्टर आपली 2006ला या संस्थेचं रजिस्ट्रेशन झाले. म्हणजे जे काही चांगलं कार्य करता येईल ते आपण या विमा कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलोय. याला सगळ्या विमा कंपनीच्या सर्व संचालक असतील, मग अध्यक्ष सुदामभाऊ मोरे असतील, जुने अध्यक्ष मारुती शेठ बोत्रे असतील, आमचे दत्ता शेठ लांडे, आणि आता सगळी कमिटी तुम्ही पाहता शांताराम दादा सोनवणे, रमेश शेठ राळे पाटील, आता कमिटीचं 60-70 नाव आहे. आता नेहमी मी संत सभापतींनी सांगितलं घाटाचं नियोजन करायचंय, मग आमचे माणिक शेठ बोगाडे मयूर कंस्ट्रक्शन कधी ते बाकीच्या नियोजनात येणार नाही. ते म्हणणार सुभाषदादा टाकळकर आणि हे नेहमी त्यांना सांगायची गरज नाही. यात्रा आहे ते आपले येणार, त्यांच्या सगळं मशिनरी घेऊन येणार अद्ययावत, आणि घाटाचं काम कोणी असू नसू ते अख्खी जबाबदारी त्यांची ते सांभाळतात. नंतर संभाजी राऊत आहेत आमचे, आणि त्यांची जी सगळी निमगाव सगळे ग्रामस्थ हे कधीही तुम्ही पाहिलं असेल कायम त्यांचं सहकार्य या ठिकाणी असतंय. गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल निमगावचं एकही गाडा इकडून आतून आलेलं नाही, त्यांचे आले ते टोकन पद्धत. आज सुद्धा त्यांनी 3000 रुपये डिपॉझिट भरून निमगावच्या सर्व गाडा मालकांनी स्वतः 3000 रुपये देऊन टोकन काढलेली आहेत, आणि तेच देखील गाडे टोकन पद्धत म्हणून निमगाव ग्रामस्थांचं देखील कायमचं सहकार्य या यात्रेला लाभत असते. प्रत्येक जण म्हणजे आता ज्यांनी इनाम दिलाय,
अण्णांवर प्रेम करणाऱ्या माणसांनी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी गेले 20 वर्ष आपल्याला इनाम देतात. त्या सगळ्यांचं मी बैलगाडा मालकांच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करू की तुमच्या सहकार्यानं आमचा या ठिकाणी एवढा हा मेळा म्हणजे एक दिवस कमी नाही तर आपला बैलगाड्याचा सप्ताह या ठिकाणी झाला आहे. एकच दिवस कमी पडला, सप्ताह या ठिकाणी भरलेला आहे. आणि तो या सगळ्या दानशूर देणगीदारांच्या सहकार्याने या ठिकाणी आता सगळ्यांची नावं काहींची राहतील, परंतु सगळ्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो की नावं घ्यायला गेलं तर 60-70 नावं घ्यावी लागतील. सगळ्यांचं या मेळ्यामध्ये जसं पंढरीची वारी चालते सगळ्यांचं सहकार्य असतं, तसं हा बैलगाड्याचा मेळा आहे. या कुंभमेळ्यात सगळ्यांचं फुलना फुलायचं. माझी बैलगाडा मालकांना विनंती आहे की तुमचं देखील याला एकच सहकार्य पाहिजे. आपल्या टोकनवर या, आपली बैल वेळेत झुपा आणि इनामाचा लयलूट करून घरी जा. आता सगळ्यात महत्वाचा नियम आहे का बैल डबल पाळणार का घाटात, त्याबद्दल काय सांगता? कारण भरपूर यात्रा कमिटीने त्याच्यावरती आता बंधनं लादलेली आहेत. पहिली गोष्ट आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्हाला बारी पळाली की व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतात, लाईव्हला दिसतात. त्यामुळे बैल बदलणे हा जवळपास विषय संपलेलाच आहे. आणि आपण कायम निमगावच्या घाटात सांगितलेले बैल डबल जरी आला तरी गाडा बाद आणि बैल बदली झुपला तरी बैलगाडा बाद. फायनलला सेमीला सगळे जे फर्स्ट राऊंडला बैल आहेत तीच तुम्हाला तिन्ही राऊंडला खान बदली करू शकता तुम्ही, पुढचा मागचा पुढे करू शकता, पण तीच 4 बैल कंपल्सरी राहतील. फायनलला भरपूर गर्दी होऊ शकते, स्क्रीनची सोय करणार आहे तुम्ही? हो, या ठिकाणी बक्षिसांचं स्टेज आहे. फायनलच्या दिवशी या ठिकाणी स्क्रीन आहे. लाईव्हचं प्रक्षेपण आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय. अण्णांच्या फेसबुक पेजला पण त्याचं लाईव्ह प्रक्षेपण जाईल आणि त्यामुळं सगळ्यांना सोय होईल. घाटाची सांगितलं की भरपूर जागा या ठिकाणी बसायला आहे. इथं देखील प्रेक्षकांची सोय, घाटात पब्लिक बसून दिलं जाणार नाही. आणि त्यानंतर जे सेमीचे आणि फायनलचे टोकन जसे सिरियलवारी गाडी पळतील त्याच पद्धतीनं सेमीला पण आणि फायनलला पण गाडी राहतील, त्याचा लकी ड्रॉ होणार नाही. एवढं मोठं बक्षीस आहे तर बक्षिसांचं म्हणजे वाटप कसं असणार आहे? कधी कधी कोणत्या दिवशी बक्षीस वाटप होणार आहे काय त्याबद्दल सांगा. सिरियलचं बक्षीस वाटप हे 5 जून ते 9 जून सिरियल होणार आहे. त्या दिवशी 9 तारखेला संध्याकाळी सिरियलच्या बक्षिसांचं वाटप होईल आणि मेगा फायनल, सेमीफायनल आणि मेगा फायनलचं बक्षीस वितरण हे 6व्या दिवशी फायनल उरकल्यानंतर करण्यात येईल. माझी सर्व गाडा मालकांना अजून एक विनंती आहे, तुम्ही पावती दाखवून डिपॉझिट न्या. टोकनवर तुम्ही नावं जुगलबंद्या असतात, आम्हाला मान्य आहे, जुगलबंद्यांची नावं लिहून द्या, पण मूळ नावाला खाडाखोड करायची नाही. दुसऱ्या वर्षवाल्यांना विनंती आहे, जे जुगलबंदीत गाडे आम्ही प्रत्येकाला एकच टोकन दिलं आहे. तुमची जुगलबंदीत कोण मेन गाडा होता आम्हाला माहित नाही, तुम्ही तुमच्या दोघात ठरवायचे आणि ह्याही त्या जुगलबंदीवर पुकारा आणि ते नाव द्या. परंतु तिसऱ्या वर्षाला जे नाव तुम्ही पहिलं लिहून देणार आहे ते सिंगल नाव आम्ही पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षाला टाकणार आहे. कारण जुगलबंद्या चेंज होतात, हे सगळ्यांना माहिती आहे. यंदाची जुगलबंदी पुढच्या वर्षी राहत नाही. त्यामुळे जे मूळ पहिलं नाव आहे तुम्ही दुसऱ्या वर्षाला जाताना ते मूळ नाव द्या. नंतर तुम्ही जुगलबंदीची 3 नावं अजून दिली तरी आमची अडचण नाही, ती फक्त पुकारली जातील. परंतु त्या जुगलबंदीच्या नावांनी पुढच्या तिसऱ्या वर्षाला म्हणायचं नाही की आमचं जुगलबंदीत नाव होतं आणि आम्हाला सेपरेट टोकन द्या. ते गाडा एकच धरला जातो आणि जे पहिलं नाव तुम्ही टाकून देणार आहे टोकनला जे पहिलं नाव आहे तेच ग्राह्य धरलं जाईल, नंतरचं नाही. ही सगळ्यांना आवर्जून सांगतो, नंतर पुढच्या वर्षी तो गोंधळ नकोय.